सन्माननीय सद्भावना मंच आणि माझे सर्व बांधव, बऱ्याच जणांचा बरेच विषय चालू आहे। आम्हाला ज्या गुरुजीने घडवलं आहे आणि त्या गुरुजीच्या घडवण्याला मी आज तुमच्यापुढे उभं राहिलो आहे। त्यांचं प्रथम नाव म्हणजे मौलाली गुरुजी, गायकवाड गुरुजी, तुमचे बिराडे गुरुजी आणि स्वामी गुरुजी, या गुरुजीने आम्हाला घडवलं आणि ते शिक्षण आज नाही। माझी वेगळी खंत आहे सर तुमच्याकडे की आज आम्ही जे शाळेत शिकायला लागलो, आम्हाला ज्यांनी घडवलं ते शिक्षण आज शाळेत नाही। शिक्षण कोणतं आहे? फक्त पोट भरायचं शिक्षण। त्या ठिकाणी 60% शैक्षणिक होतं, 40% शिक्षण हे आम्हाला सामाजिक शिक्षण होतं, आम्ही कोणाचं कसं वागायचं ते। आज त्याची गरज आहे आणि तुम्ही आम्ही आज हे वयात आलोत ना, त्या शिक्षणामुळे आपण आलोत, आपण इथे येत नव्हतो। तर माझी प्रांजळ विनंती आहे की आपण जे उपक्रम घेतला, ही माझी जवळपास दुसरी का तिसरी वेळ आहे या ठिकाणी म्हणजे उपस्थित राहण्याची, की आपण इथंच कार्यक्रम घेतो। माझा एक भ्रम आहे म्हणा, काही म्हणा, की हा कार्यक्रम हा आमचा गावापर्यंत तालुक्यापर्यंत गेला पाहिजे, तरच ते सगळ्यामध्ये विचार बनतील। कारण विश्वाची माझे घरं किंबहुना चराचर, हे कशासाठी म्हणलं किंवा आता विश्वात्मक देवे येणे वाघेने तोषावे पुण्यासाठी। कारण का वारकरी संप्रदायाची विशेष ठेवण आहे, त्या ठिकाणी जातीला बंधनच नाही अजिबामध्ये। यारे यारे लहान थोरं याती भलत्या नारी नर, तसं आपण अनेक समाजातून आलोत, पण जातीतून येण्यापेक्षा सगळ्याचा समाज एक बनवणं काळाची गरज आहे। कारण आपला विचार जर केला, आपल्या देशाच्या भोवताचे देश पेटलेले आहेत आणि आपला जो एकमेका जो प्रेमाचा संबंध आहे, आपण एकमेकाकडे पिढ्यानपिढ्या आपण जगलो। तुमचे माझे संबंध टिकावेत, कारण का कोणत्या गोष्टी आज आहेत उद्या नाहीत। आपण हक्कानं आजकाल चालू आहे, आरक्षण वगैरे चालू आहे, पण आरक्षण काही काळापुरतं आहे। पण आपण जे एकमेकाचं आरक्षणात बसतो, हक्कानं बसतो, ते स्थळ अत्यंत मिळून कामाचं आहे। त्यासाठी जे काय करता येईल ते आपण करणं आवश्यक आहे। आणि माझं एक मत झालं आहे की शाळा आणि महाविद्यालयामध्ये ह्या विचाराची पेरणी आवश्यक आहे। नुसतं इथं ठराव तुम्ही घेऊ नका, असे तुम्ही ठराव घ्या की त्या ठरावाची अंमलबजावणी कशी करता येईल। कारण 1 वर्षानंतर काय झालं माहीत नाही मला, काहीतरी ठराव झाले बोलून गेलो, पण त्यानंतर आमचा कोणताच कार्यक्रम माझ्यापर्यंत तरी आला नाही। कारण आम्ही हा देह असेपर्यंत समाजासाठी दिलेला आहे। कारण प्रथम मी देहदान दिलेलं आहे, म्हणजे माझी काय म्हणजे बाकी विचार करायची कामच नाही। मी OBC जिल्हा संघर्ष समितीचा उपजिल्हा कार्य करतो आणि विशेषतः कलाल विचार मंच, मी कलाल समाज आहे, कलाल विचार मंच नावाचे आम्ही एक ग्रुप काढलेला आहे। त्या ठिकाणी मग समाज कोणताही असो, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय कसं देता येईल हे आमचं कार्य आहे। एकंदरीत विचार माझं एकच म्हणायचं आहे, जसं तुम्ही इथली कार्यक्रम घेत असाल तसं तालुक्यापर्यंत आणि ज्या ज्या ठिकाणी मोठे गावं आहेत त्या ठिकाणी तुम्ही जे कोणी नेमसार मंडळ त्यांनी घेऊन त्या गावात जाऊन प्रत्येक समाजातून म्हणा किंवा गावच्या संख्येनं म्हणा किंवा संख्या ज्या असल्या म्हणा, त्यांच्या म्हणजे सामाजिक एक सद्भाव मंच तयार होणं काळाची गरज आहे। दुसरी गोष्ट, आज आपण जातीत आहोत। आता आमचा बराच वर्ग 60च्या पुढचा गेला आहे, इनमेन लोक आमच्या काळडोक्याचे आहेत, पण 1971 पासून जेव्हा आमच्या 11-12 आली तेव्हापासून आमच्या शिक्षणावर अतिक्रमण आलं आणि आमचा एकमेकातला भाईचारा साहेब निघून गेला आहे। हे तुम्ही पण अनुभवलेलं आहे, कारण तुम्ही अनेक ठिकाणी असतात, पण आम्ही थोडं नको त्या ठिकाणी जाऊन बसतो, कुण्या समाज बसतो, कोणाचे विचार काय आहेत, काय बोलतात काय नाही, याची आपल्याला आवश्यकता आहे। दुसरी गोष्ट, आपण जे त्रिगुणात अडकलोत, सत्व रज आणि तम, आणि हे जे घटना घडत असतात आमचा आहार बिघडल्यामुळे, जोपर्यंत आपला आहार शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या विचाराची बैठक काहीच होऊ शकत नाही। मग तो कुणी असो कसं असो, प्रत्येक धर्मशास्त्राने माणसाचा आहार माणसाला दिलेला आहे, तो त्यांनी सेवन करावा। कदाचित आमचे मुसलमान म्हणतील बा हे असं कसं काय, कारण माझ्याकडे 2 प्रती आहेत कुराणच्या, बायबल आहे, गौतम बुद्ध धम्म आहे। माझं एकच विचार आहे की विचार कुठे दिला पाहिजे, आणि विचार कुणाकडे असतील, काही लोकांना बोलता येत नाही, पण त्यांनी दुसऱ्याला विचार द्यावं, हे माझे विचार मांडा म्हणून, पण तुमचे विचार तुमच्याकडे ठेवू नका, एवढं बोलतो। जय हिंद, जय समाज बांधव, जय संविधान, सामाजिक एकता महान महान महान।